अध्याय 3 श्री गणेशाय नमः। सनत्कुमार उवाच। महाविष्णुस वर्तमान धर्मसुत ऋषीजन आकाशमार्गे करुणी गमन निघाले दर्शना कैलासाशी। तयांनी कैलासगिरी देखिला सहस्रचंद्र किरणांचा भासला शुभ्र शूल देखिला हिमगिरी शंभू निवास। त्या कैलासगिरीवरी पारिजात फुलले भारी चंद्रिके सारखी निर्मळ परी नाना सुगंध दरवळी। तेथे आम्रवृक्ष फुलले कळी पुष्पी परिमल फाकले जैसे चंदन पुरुषी चर्चिले दाही दिशा घमघमीत। जेथे गंधर्व करीती गायन किन्नरी नृत्य करून शिवशंकरास करण्या प्रसन्न 64 कला जागविती। रत्नखचित शिखरा माघारी रूप पाहुनी नर नारी कामधेनू तेथे रवंत करी शोभताती अति सुंदर। हे मंदिर विश्वकर्माने निर्मिले रत्नशिले असे उभारिले नाना रत्ने तेथे शोभले। रत्नखचित सुवर्ण मंदिर कळस झळकती शिखरावरी ध्वज पताका शोभती अंबरी। कोटी सूर्य तेजापरी सप्त प्रभावळी शोभती। प्रथम सोमकांताची वळी दुसरी पद्मरागाची प्रभावळी तिसरी पुष्कराजाची केली चौथी निळकंठी शोभली पाचवी पोवळ्यांची प्रभावळी सहावी पाचूने बांधली सातवी हिऱ्यांची निर्मिली झळकली विजांबरी। मुक्ताकलाचा निर्मियेला अमृतासारख्या धवला स्फटिका सम सोज्वळा भिंती शोभतात मनोहर। ऐसा कैलास देखोनी धर्मसुत आनंदी होऊनी श्री विष्णू संतोष पाहुनी तेथे जाते झाले। ऋषींनी देखिले शिवभुवन वर्णिता तयाचे महिमान लेखनी जाते आटून मजपामराची काय कथा। त्या सुंदर शिवभुवनी नाना देवता बैसोनी लोकपाल सेवा करुनी ओलंगताती अखंडित सुरवर सकल इंद्रादिक विद्याधर किन्नरी यक्षादिक कुबेराती मुख्य नायक सेविताती सेवकपणे अप्सरा समुदाय मिरविती गीत नृत्यांची माला दाविती शिवसभेते रिझविती नृत्य गायने करोनिया। आयसे वर्णिले शिवभुवन पुढे कथा अति गहन सावधान करुनी मन श्रोते हो तुम्ही परिसावे। इति श्री गुरुमावली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती तृतीय अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु। अध्याय 4 श्री गणेशाय नमः। सनत्कुमार उवाच। देखोनी सभारत्न जडित नाना कलावंत सेवित थोर विस्मय धर्मसूत पावते झाले सर्वही। जे मनी मल्ले पिढिले तापत्रयाग्नीने पोळले ते शिवसभा पाहुनी आनंदले हृदया माझी अत्यंत सभे माझी बैसला त्रिपुरारी अर्धांगी शैलजा सुंदरी देखिले धर्मपुत्र ऋषीश्वरी पूर्व पुण्य करोनिया। जैसे क्षराब्धीचे कल्लोळ कामधेनूचे क्षीर धवल तैसे कर्पूर गौर निर्मळ स्वज्वळ दिसतसे। कमळ दली पूजिला अग्निचंदन चर्चिला वरी कर्पूर उधळीला शोभतसे अतिभव्य शोभा। जयाची सुलक्षण युक्त चरण तळे दिसती अरक्त कोमले भक्तांच्या हृदयी जिंकिले पापताप शोक हरे। ज्याचे पायी काळ वसत सर्व वेष्टी करोनी शोभत जो या विश्वाते पोषित सर्वेश्वर महादेव मंचकी पद्मासन शोभत व्यार्घ चर्म असे परिधानित वरी भूषंग असे कवळीत आनंदे शिवशंभूच्या पानपात्र डमरू खड्ग पिनाक बाण खटवांग परशु अंकुश शृंग त्रिशूळ हाती धरियेला ऐशे दशायुधे मनोहरे प्रचंड दोरदंडे धरिली करे कंकणे सर्पांची भयंकरे दिसताती दृष्टीशी। पूर्वे सुंदर मुख कमळ कंठ शोभे सुनील ग्राशी भक्तासाठी हलाहल परमप्रीती करोनिया। पश्चिमे मुख कमळ मिरवत चंद्रासारखे निर्मळ दिसत कदर्पाचे दहन करीत शिव त्रिनेत्री शोभतसे। उत्तर मुख शोभत शुभ्रवर्ण गंडस्थळ मिरवित विभूती त्रिपुंड विराजित स्वास्य वदन शिवसुंदर मेघासारखे सुनील दृष्टी भयानक काळ सर्पा शोभत माळ दक्षिण मुख दिसतसे। पाचवे मुख व्यक्त अव्यक्त सगुण लक्षणे रहित तडित समुदायासारखी दिसत असा पंचमुखी शिव शिवशंकराचे अर्धांगी गौरीजा वशे वामांगी
पंचमुखी शोभे सर्वांगी मंगलमूर्ती महादेव, जैसी गंगा समुद्री मिळाली ते भवानी शिवयोगा ते पावली, सृष्टी सर्व ही आनंदली त्या परमेश्वराची चैतन्य कला. पाहताच ती गिरिजा भवानी समवेत वसे शूलपाणी, ऋषी संतोषले अंतःकरणी साष्टांग प्राणिपात करीती. ऋषी वाच हा जय जयाजी शिववरद मूर्ती, जय जयाजी गिरिजापती, जय जयाची पशुपती, नमन तुझ निज भावे, नम तुझ चंद्रशेखरा महंता गौरी प्राणेश्वरा, जगन्नाथा परात्परा महारुद्रा नमन तुझ, नमन कर्पूर गौराशी, नमन तुझ भूत भावनाशी, भुवनाथ भव्य शंकराशी, त्रिपुरांतक नमन तुझ, नमन ज्ञानदायकाशी, नमन वेद जाणे तयाशी, नमन वेद कर्त्याशी, वेद धर्तयाशी नमन, नमन सृष्टिकर्त्या ब्रह्माशी, नमन सृष्टी पालक विष्णूशी, नमन संहार रुद्राशी, त्रिमूर्तीशी नमन असो. ऐशी शिवाची स्तुती करोनी ऋषी सफेत उभे राहुनी, विवळ अंतकरणी विराजोनी अश्रू ढाळती तेथे. शंभुवाच हा तुम्हा कवने कष्टी केले, दुर्मर्दे तपभंग केले, कोणी तुम्हा दुःखी केले, सांगा मज धर्म सुता हो. ऋषी वाच हा महादुष्ट मणिमल्ल दैत्य, श्रीशैल पर्वती राहत, तप करून अद्भुत प्रसन्न करीती ब्रह्मास, मणिमल्लाशी मिळाले वरदान, तुम्हाशी जिंकू न शके कवन, न जिंकती देवदानव, अमरत्व प्राप्त झाले, वरदाने उन्मत्त झाले, महितळी राज्य करू लागले, सकळ जना ते पिडिले, ऋषी तेही न सोडले. भगवंता तू सर्वत्र होशी, आमचा वृत्तांत जानसी, महादोषा ते खंडितोशी, आम्ही काय सांगू तुझ. शिववाच हा ऋषी हो तुम्हा ते तयांनी नाही पिडिले, दुष्ट कर्मे आयुष्य कमी केले, काल सर्पाच्या पेटारे विध्वंसले त्या मणिमल्लासुरांनी, मी वधिल त्या दैत्यांशी, म्हणून उठला महाक्रोधाशी, जटा आपटिल्या भूमीशी, उग्र रूप धरोनी या, तेथे महामारी उपजली, स्वरूपी अग्नी दिसली, ऋषींनी तिला वंदिली, धृतमारी नाम तियेचे, धृतमारी उभी ठाकली, दंत दाढा विक्राळ दिसली, जिव्हा तिची अग्नी भासली, अति भयानक दिसे. असे शिवसभेतील कथन, मल्हारीचे चरित्र पावन, गुरुमाऊली करीत असे वर्णन, स्वामी सेवेकऱ्यांसाठी. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराण क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती चतुर्थाध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु.